येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे। यावेळी वर्ग 4च्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कालबद्ध पदोन्नती त्वरित लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुशल, अकुशल, अर्धकुशल या श्रेणीप्रमाणे शासनाच्या किमान वेतन नियमाप्रमाणे 10 तारखेच्या आत देण्यात यावे, 7व्या वेतन आयोगाचा 4था हप्ता देण्यात यावा, वर्ग 4च्या पात्र कर्मचाऱ्यांना वर्ग 3 मध्ये पदोन्नती करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे। पण आम्ही नगरपालिका प्रशासनाला 5/12/2023 रोजी पत्र दिले होते की आमची मीटिंग लावा। प्रशासनाने त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतर आम्ही परत एक पत्र दिलं की आमची मीटिंग लावा, त्याबाबतही नगरपालिकेने लक्ष दिलं नाही। आणि नंतर आम्ही 27/12/2023 पत्र दिलं की आमचं 9 तारखेला धरणे आंदोलन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी करण्यात येणार आहे। त्यानंतर 4 तारखेला 4 जानेवारी रोजी संघटनेला प्रशासनाने पत्र दिलं की सकाळी 11 वाजता तुमची साहेबाच्या दालनात मीटिंग लावतो। त्यावेळेसुद्धा साहेबाचा काही शासकीय कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही। पण त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही धरणे आंदोलन करू नका। त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजा लेखी वृत्तात पूर्ण होत असेल तर आंदोलन करण्यामागे आम्ही एक पाऊल मागं आलो। पण संघटनेच्या मागण्या कधी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर धरणे आंदोलन आम्ही पुढं चालू करू शकतो। साहेबाच्या विनंतीला आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आमच्या प्रमुख मागण्या आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनप्रमाणे अकुशल, कुशल आणि अर्धकुशलप्रमाणे वेतन श्रेणी लागू केली पाहिजे। आणि शासनाने नगरविकास विभागाने त्याप्रमाणे GR काढलेला आहे। किमान वेतन देणं हे कायद्याने बंधनकारक आहे। ते दिलं नाही तर मुख्याधिकारी आणि ठेकेदारावर कामगार कायद्यानुसार कारवाईसुद्धा होऊ शकते। आणि सेवांत कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम बी बाकी आहे। आणि काही कर्मचारी सेवांत कर्मचारी झाल्यानंतर त्यांना पेन्शन भेटायला 2-2, 3-3 महिने लागत्या, तरी त्यांचे तात्काळ त्यांना पेन्शन चालू झाले पाहिजे। आणि सर्वंत कर्मचारी जे 1 जुलैनंतर रिटायर झाले होते त्यांनासुद्धा एक इन्क्रिमेंट देण्याबाबत शासनाने परिपत्रक काढलं। त्याबाबत सुद्धा ऑडिटने सांगितलेलं आहे लागू करा, त्याची सुद्धा अंमलबजावणी अजूनपर्यंत केली नाही। आणि काही सफाई कामगार कायम करण्यासाठी अर्ज दिले, त्यांना कायम करावे। आणि आमच्या भारतीय मजदूर संघाचे 50 ते 60 कर्मचारी सभासद झालेले, त्यांनी त्यांचे वैयक्तिक हमीपत्र देऊन पगारातून वर्गणी कपात करण्याबाबत संमती दिली आहे। त्यांची वर्गणी कपात करून पूर्वीप्रमाणे नाशिक जिल्हा मजदूर संघाच्या नावाने आम्हाला धनादेश द्यावा। NTV न्यूज मराठी, नाशिक।